नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. उत्तर प्रदेशात शामली जिल्ह्यात खळबळजनक घटना. रात्री कुख्यात गुंडांचा एन्काउंटर झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या STFच्या मेरठ पथकाने शामलीच्या झिंझाना हद्दीत सोमवारी रात्री 2:30 मुस्तफा गँगच्या गुंडांना घेरलं. त्यानंतर झालेल्या चकमकीत 4 गुंड मारले गेले आणि यावेळी STFचे इन्स्पेक्टर सुनील कुमार जखमी झाले. सध्या सुनील कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. STF मेरठच्या पथकाने शामलीच्या झिंझाना हद्दीत मुस्तफा कग्गा गँगचा सदस्य अर्शद आणि त्याच्या 3 साथीदारांना घेरलं. तिन्ही कुख्यात गुंड एका कारमध्ये होते आणि यावेळी अर्शद आणि त्याच्या साथीदारांनी STFच्या पथकावर गोळीबार केला. STFच्या पथकाने प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि या गोळीबारात 4 कुख्यात गुंड मारले गेल्याची माहिती पोलीस अधिकारी ब्रिजेश कुमार यांनी दिली आहे. मध्यरात्री 2:30 हा चकमकीचा संपूर्ण थरार घडला. मध्यरात्री झालेल्या चकमकीत STFचे इन्स्पेक्टर सुनील कुमार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर 4 पोलिसांनी 4 गुंडांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी 4 गुंडांना मृत घोषित केलं. मृत गुंडांवर 1 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. हर्षद आणि त्याचे 3 साथीदार म्हणजे सतीश आणि एक अज्ञात ओळख झाली आहे. हर्षदवर लोटमार, दरोडा आणि हत्या करण्याचा डिझाईनभर गुन्हे नोंद आहेत आणि इन्स्पेक्टर सुनील यांना जखमी झाल्यावर अमृतधारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मैदानात रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. या चकमकीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून देशकट्ट्यासहित इतर साहित्य जप्त केलं आहे. नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.